हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर मग आजचा आमचा दिवस फारच बिझी राहणार आहे आणि अशा बिझी दिवसामध्ये आपण मुलांना कसं सांभाळायचं आणि आपण एकाच दिवसामध्ये एवढं सगळे कामं करू शकतो का आणि करू शकतो तर ते कसे. तर मग आजचा आमचा दिवस अतिशय बिझी राहणार होता. तो म्हणजे आज आम्हाला जायचं होतं सोलापूरला शॉपिंग करण्यासाठी आणि तिथे जवळ असलेल्या ह्या मंदिरामध्ये आज आम्हाला व्हिजिट करायचं होतं. इथे 1000पेक्षाही जास्त महादेवाच्या मूर्ती आहेत असं म्हटलं होतं, पण खरंच मी तिथं व्हिजिट केलं. खूप सुंदर मंदिर आहे हे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर समोर पाहणारच आहोत. तरी मी समोरचा थोडासा लुक तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करत आहे. तर तुम्ही पाहू शकता, दिसताच ते मंदिर किती सुंदर दिसतंय. तर आत किती छान असेल आणि किती प्रसन्न फील होत असेल. असं छोटंसं डोअर आहे आत जायला. आम्ही सगळ्यांनी मस्त घरून फ्रेश होऊन निघलो आणि आज नेमकं मला नागदिवे करायचे होते आणि आमच्या साईडला म्हणजेच परभणी साईडला नागदिव्याच्या अगोदर एक टिपूर म्हणून केला जातो आणि माझा तोही राहिला होता. तो टिपुऱ्या पुनवेला करतात, पण आमच्या घरी सुतक असल्यामुळे मला ते जमलं नाही आणि नागदिवे आपण केलेच पाहिजे, ते ठेवत नाहीत. त्यामुळे म्हटलं चला आज नागदिवे पण करून घेऊयात, कारण मागच्या वेळेसचे नागदिवे मंगळवारी होते, मग आजही मंगळवारच आहे म्हणून मी नागदिवे आजच करायचे ठरवले. तर बिझी शेड्यूल म्हणायचं झालं तर खरंच सकाळी उठली, टिपूर अगोदर करून घेतला सगळ्यात अगोदर. परत मला पुरणाचा राडा करायचा होता. आम्हाला इथं चित्रकूटला जायचं होतं. जे लोकेशन आहे त्याला चित्रकूट असे सुद्धा म्हणतात, तिथे जायचं होतं. परत हे ठिकाण आहे ते तुम्ही पाहू शकतात, किती सुंदर दिसतंय आणि हे मंदिर फार जुनं आहे. आता थोडेफार त्यांनी रिनोव्हेशन केले असतील, पण भरपूर दिवसाचं जुनं आहे ते मंदिर आणि अक्षरशः हे मंदिर दिसायला खूप सुंदर आहे. तर असा आमचा काहीसा आजचा दिवस होता. तर चला आपण पाहूयात की आम्ही सुरुवात कुठून केली आणि आमचा दिवस कसा गेला. तर आज आणि महत्त्वाचं म्हणजे मुलांना कसं सांभाळायचं. काम करत करत घरची मुलांना सांभाळणंही फार हार्ड असतं. मुलांना बाहेर गेल्यावरही सांभाळणं हार्ड असतं, पण होतं मॅनेज, एवढंही काही नसतं. आपण आपली बाहेरची व्हिजिट प्लेस करत करतच मुलांना सांभाळू शकतो. सगळ्यात अगोदर मी लवकर उठली, फ्रेश झाली आणि म्हटलं चला कणिक मळून घेतली छान अशी टिपूर करण्यासाठी आणि गॅसवर पुरण करायला ठेवलं. डाळ स्वच्छ धुतली, त्यात जेवढं मला पाहिजे होतं तेवढं पाणी टाकलं आणि कुकरचं झाकण लावून पुरण बनवायला ठेवलं. आम्ही घरामध्ये फक्त 3च माणसं असल्यामुळे आम्हाला अगदी कमी पुरण लागतं. तुम्ही असं म्हणता की एवढ्या फास्ट इतकं कमी पुरण कसं. तर फक्त एका वाटीलाही कमी डाळ मी टाकली होती पुरणासाठी, कारण आम्ही दोघंच असतो. नंतर मी छान असा टिपूर बनवून घेतला. तर काही लोकांचं म्हणणं असतं की आजकालच्या फॅन्सी मुलींना काही जमत नाही. आपण ठरवलं तर काहीही करू शकतो असं मला वाटतं आणि त्यातलीच मला वाटतं की मी एक आहे. म्हणून फटाफट, आणि तुम्ही पण नक्कीच करू शकतात, फटाफट असे मी 2 टिपूर बनवून घेतले. हे टिपूर जवळपास आपल्याला सजगुऱ्याचे आणि गव्हाचे बनवायचे असतात, पण माझ्याकडे सजगुरा म्हणजे बाजरी नव्हती म्हणून मी दोन्हीही गव्हाचेच बनवले. छान असे टिपूर बनवले आणि नंतर गॅसवर पाणी गरम करून त्यामध्ये उकळायला ठेवले. हे टिपूर उकळत आहे तोपर्यंत म्हटलं चला फ्रेश अशी टोमॅटो वॉश करून घेतले आणि आज आम्हाला बनवायची होती टोमॅटोची चटणी, म्हणून टोमॅटो फटाफट कापून घेतले. जोपर्यंत आपला टिपूर शिजत आहे, पुरण शिजत आहे, तोपर्यंत आपण टोमॅटो चटणीचं सामान करून घ्यायचं, जेणेकरून आपल्या कामांना वेळही लागणार नाही. टोमॅटो कापून झाले की मी चेक केलं, माझा टिपूर जवळपास शिजून तयार होता. पाणी थोडंसं मी जास्तच टाकलेलं, पण त्यामुळे टिपूर तर शिजलेला आहेच. पुरण शिजतच आहे. पुरण शिजायला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे म्हटलं चला तोपर्यंत टिपूर थंड करून घेऊया. त्यामध्ये दोन्ही टिपुराच्या वरती थोडं थोडं तेल टाकून त्यात 2-2 वाती ठेवायच्या आणि त्याला दिवा लावायचा असंच म्हणतात. नंतर मी छान अशी टिपूरची पूजा केली, कारण माझी देवपूजा तर आज लवकरच झाली होती. मग नंतर तिथे धूप अगरबत्ती छान लावली आणि टिपुरांना दिवे लावून घेतले. हा टिपूर जळेपर्यंत ठेवायचा असतो आणि नंतर उकळून ज्याला कोणाला खायचं असेल तर ते खाऊ शकतात. पण ज्या दिवशी आपण टिपूर आणि नागदिवे एकाच दिवशी करतो त्या दिवशी टिपूर आणि नागदिव्याची भेट होऊ नये असं मला माझ्या आईने सांगितलं होतं. त्यामुळे मला एकतर आज बाहेरही जायचं आजच्या दिवशी आलं, म्हणून मी हा टिपूर जवळपास 1 तास असंच दिवे जळू दिले छान आणि नंतर परत मी थोडासा कट करून खायला दिला आणि बाकीचा गाईंना दिला. आपण असं करू शकतो, पण टिपूर आणि नागदिवे एकाच दिवशी जर बनवले तर ते एकमेकांची भेट होऊ देऊ नये किंवा टिपूर घरामध्ये ठेवू नये. तर तुम्ही पाहू शकतात, ही पण रस्म किंवा रीत करायला किती सोपी असती. आपण अशा छोट्या छोट्या गोष्टी केल्या पाहिजे, कारण आजकालच्या मॉडर्न जमान्यामध्ये जर आपण काही गोष्टी नाही केल्या तर आपल्या मुलांना अजिबात सवय लागणार नाही. मी माझ्या आईकडून बऱ्याचशा गोष्टी शिकलेली आहे आणि खरंच त्या मी अगदी मनातून करते आणि महत्त्वाचं म्हणजे त्या करायला मला खूप जास्त आवडते.
तर अशा प्रकारे मी छान अशी माझ्या देवांची टिपुरांची पूजा केली, त्यांना नमस्कार केला. तर असं होतं माझी छोटीशी पूजा. तुम्ही पाहू शकतात अगदी एक 30 मिनिटाची असते, पण तेच करायला आपण कधी कधी कंटाळा करतो किंवा आपल्याला असं वाटतं की अरे आपल्याला तर बाहेर जायचं, मॅनेज होईल का, पण नाही. ज्या गोष्टी करायच्या तर त्या कराव्याच लागतात. आपल्या घरच्यांसाठी, आपल्या घरच्यांच्या सुखसमृद्धीसाठी ते नक्कीच फायदेशीर ठरतं. टिपूर पौर्णिमेला टिपूर केला तरीही चालतो, पण जर काही अडचण असेल तर आपण नंतर केला तरीही चालतो. मी जोपर्यंत पूजा करते तोपर्यंत माझं पुरण शिजून तयार होतं. मी खोलून पाहिलं आणि नंतर पाहते तर पुरण व्यवस्थित शिजलेलं आहे. आता लगेच फटफट मी घेतली कढई आणि कढईमध्ये चाळणी ठेवली. जर तुमचं पुरण जास्त असेल तर तुम्हाला असं मॅश करायला चालणार नाही. आणि बऱ्यापैकी माझं पुरण थंड झालं होतं, त्यामुळे मी हातानेच मॅश करणार आहे. गरम असेल तर ही रिस्क अजिबात घेऊ नका, नाहीतर मी जसं करते माझं पाहून करायला जातात तर हात भाजून जातील. परत म्हणताल की मीच म्हटलं, असं नाही. थंड झाला असेल तर हाताने नक्कीच होऊ शकतं. आणि त्यातले त्यात मेन म्हणजे माझं पुरण अतिशय कमी होतं, त्यामुळे मी ही ट्रिक यूज केली. तुम्ही हवं तर पळीने वगैरे चमच्याने करू शकतात. तर अशा प्रकारे हे पुरण मी पूर्ण गाळणीने छान पद्धतीने गाळून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकतात पुरण पण शिजलेलं आहे. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे पुरण कशाला? सकाळचा टिपुराचा तर कार्यक्रम झालेला आहे आणि हे पुरण आहे नागदेवांसाठी. बऱ्याच जणांचं म्हणणं असं असतं की नागदेवाला पुरण घातलंच पाहिजे. हल्लीच्या काळामध्ये आपण असं गोड वगैरे नाही खात, पण नागदेवाचा सण म्हटलं की त्या दिव्यांमध्ये पुरण, आमटी, कढी, भात ह्या गोष्टी पाहिजे. त्यामुळे मी म्हटलं चला पुरण वगैरे जेवढा आपल्याकडून होईल तेवढ्या गोष्टी आपण सकाळीच केलेल्या बऱ्या. म्हणून अशा प्रकारे मी हे पुरण छान पद्धतीने गाळून घेतलेलं आहे. थोडंसं थंड झाले म्हणून हार्ड जाते, नाहीतर गरम असेल तर 5 मिनिटाचं हे काम आहे. मी असं म्हणू शकत नाही की आपल्याला बाहेर जायचं असल्यावर आपण घरातली सगळीची सगळी कामे करून जाऊ शकतो, तर असं नसतं. आपण सिंगल असायलो तर कदाचित ते शक्यही होतं, पण आपल्यासोबत आपली छोटीशी मुले असतात, त्यामुळे सगळंच काम होणं शक्य नाही. आणि मी अगोदरही तुम्हाला म्हटलं होतं की सगळ्याच डोंगरावर हात पोहोचत नसतात. तर मग आता मी म्हटलं की चला अजून वेळ आहे, ह्यांनी आले नाही तोपर्यंत आपण जवळपास पुरण चटकून तरी ठेवावं, जेणेकरून आल्यानंतर आपल्याला जास्त काही करायची गरज पडणार नाही. मला वेळ होता म्हणून मी अगोदर पुरण चटकायला घेतलं, कारण पुरण चटकायला वेळ लागतोच. जे वेळ लागणारी कामे आहेत ते आपण अगोदर करून घेतलेली बरी. मी छान असं पुरण चटकून घेतलं आणि नंतर मग जी काही माझी छोटी मोठी कामं राहिली होती ती करून घेतली. आता तुम्ही म्हणता एवढी सगळी कामे झाली का? तर नाही, माझे भांडे वगैरे बरेचसे पडलेले होते, पण आता ते भांडे मला ठेवणं गरजेचंच होतं, कारण आम्हाला बऱ्याचशा ठिकाणी आज फिरायचं होतं. मग नंतर मी फ्रेश झाली, श्लोकला छान फ्रेश केलं आणि नंतर आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासासाठी. तर अशा पद्धतीने एवढा सकाळी उठून एवढा सगळा राडा आवरून आम्हाला जवळपास 11 वाजलेच आमचा प्रवास चालू करायला, कारण छोटी मुलं फार धिंगामस्ती करतात. परत त्याला खायला घालायचं, माझं आवरायचं, ह्या सगळ्या गोष्टी करायला मला वेळ लागतो. आणि मला असं वाटतं की प्रत्येकच आईला वेळ लागत असेल, कारण आपण जेव्हा सिंगल होतो किंवा एकट्या असतो किंवा आपली मुले मोठी असतात, कळती असतात, तेव्हा वेळ लागत नसतो. मोठ्या मुलांना जास्त सांगायची गरज नाही, पण छोट्यांचं वेगळं असतं. त्यांना आवरत आवरत आपल्याला आपलं आवरायला घ्यायचं असतं. नंतर आम्हाला ज्या मंदिरात जायचं होतं किंवा ज्या ठिकाणी जायचं होतं फायनली आम्ही तिथे जाऊन पोहोचलो. तर आमच्या श्लोकला फार एक्साइटमेंट असती बाहेर जायचं म्हटलं की. तुम्ही पाहू शकतात माझ्या आणि ह्यांच्यासमोर तो जातोय, पण परत गाडी दिसली की तो रिव्हर्स केलेला आहे. छोट्या मुलांचं असं असतं, त्यांना बाहेर पडायचं म्हटलं की फार इंटरेस्ट येतो. आणि महत्त्वाचं म्हणजे खरंच मुलंही घरात बसून कंटाळतात, तर त्यांना असं कधीतरी कुठेतरी व्हिजिटला आपण नक्कीच न्यायला हवं. तर आम्ही आलो आहोत सोलापूरजवळ काहीच अंतरावर असलेल्या ह्या देवस्थानी. तर मी काही रील्समध्ये आणि असं ऐकलंही होतं की इथे महादेवांच्या छोट्या छोट्या मूर्तीज आहेत आणि भरपूर आहेत. तर चला म्हटलं आपण पण इथे छान दर्शन घ्यावं आणि ह्या ठिकाणी व्हिजिट करावं, श्लोकलाही फिरवावे, म्हणून आम्ही इथे आज फिरायचं ठरवलं. कारण आम्हाला बऱ्यापैकी आज फ्रीचा वेळ पण होता, फ्रीचा म्हणू शकत नाही पण वेळ होता, आणि आपल्याला काही ठिकाणी व्हिजिट करायचं म्हटलं की वेळ काढावाच लागतो. मग आम्ही सर्वजण तिथे आत जायला एंट्री केली. मला तर अतिशय हे व्ह्यू आवडलेला आहे, म्हणून मी बराच वेळ तिथे ते रेकॉर्ड करत बसले. मला अशी मंदिरे खूप जास्त आवडतात, कारण अशी मंदिरे पाहिलं की मला तिरुपतीची आठवण येते. आणि खरंच तिथेही खूप छान छान मंदिरं आहेत. तुम्ही कधी व्हिजिट केलं नसेल तर नक्की करा, आणि कधी सोलापूर साईडला आलात तर इथेही नक्की एकदा व्हिजिट करा. हे मंदिरसुद्धा खूप छान आहे. एकाच व्लॉगमध्ये सगळ्या गोष्टी कव्हर होऊ शकणार नाहीत, नाहीतर व्लॉग खूप मोठा होईल. त्यामुळे मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्कीच या मंदिराचा पूर्णच्या पूर्ण व्ह्यूज दाखवून देते.
तर तुम्ही पाहू शकतात आम्ही दोघं इतके लांब असून सुद्धा आमच्या श्लोकला काही सुद्धा गरज नाही. त्याला फक्त एक्सप्लोअर करायचे आणि समोर काय आहे ते पाहायचे. आणि इकडे आमच्या साहेबांचे कुठेही जाऊ कॉल काही कमी होत नाहीत. तर चला म्हटलं आता त्यांनी फोनवर बोलत आहेत तोपर्यंत आपणच श्लोकसोबत थोडंसं समोर जावे आणि त्यालाही थोडंसं फिरवावे. कारण एक मी रेकॉर्डिंगमध्ये आणि यांनी फोनमध्ये बिझी राहिले तर त्याला एकटं एकटं वाटेल. मग असं करत करत आम्ही साईडचा पूर्ण व्ह्यू पाहत पाहत समोर जायला निघलो. पण इथे एक कुत्र्याचं पिल्लू झोपलेलं होतं आणि माझ्या श्लोकचं फेवरेट म्हणजे ते पप्पी आणि त्याला त्या पप्पीशी बोलायचं होतं. मग मला म्हणे मम्मा तू पण थांब, आपण दोघं मिळून पप्पीला बोलू. तर ठीक आहे म्हटलं चल. तर 5-10 मिनटं त्या पप्पीला तो तिथेच बोलत थांबला. तोपर्यंत ह्यांचाही कॉल झाला तर चला म्हटलं बोलू देत. आणि तिथे पुरेपूर पप्पींशी गप्पा मारल्याच्या नंतर आम्ही गेलो समोर मंदिराकडे. तर इथेही त्याचं सारखी पळापळ चालू होती आणि तुम्ही पाहू शकतात आमच्या दोघांपेक्षा आमच्या मुलांची ओव्हर एक्साइटमेंट. तर इथून मी थोडंसं तुम्हाला दृश्य दाखवायचा प्रयत्न करते. तर इथे खूप छान मोठी एक महादेवाची मूर्ती आहे आणि असंच नंदीचीही. या नंदीच्या डोक्यावरनं मंदिराचा व्ह्यू किती छान दिसते आणि नंदीही खूप सुंदर आणि मोठा आहे. तुम्ही पाहू शकतात इथे प्रत्येक गोष्ट एक्सप्लोअर करण्यासारखी आहे आणि खूप सुंदर आहे. पण मला तेवढा वेळ नव्हता. माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी रेकॉर्ड करायचा प्रयत्न केलेला आहे. ते मी दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल. नंतर आम्ही मंदिराच्या आतमध्ये गेलो. मंदिराच्या आतमध्ये चोहीकडे म्हणजे मंदिराला वेढा प्रदक्षिणा मारता वेळेस तिथे जेवढे आपले ज्योतिर्लिंग आहेत, भीमाशंकरचं, परत अजून सगळे परळी वैजनाथचं, असे पूर्ण ज्योतिर्लिंग त्यांनी अशा पद्धतीने स्थापित केलेले आहेत जेणेकरून आपल्याला माहीत नसतील त्या गोष्टीसुद्धा माहीत होतील. किंवा जे कळती मुले आहेत, आजकालच्या मुलांना बऱ्याच गोष्टी माहीत नसतात, तर त्या गोष्टी मुलांना कळाव्यात म्हणून त्यांनी अशा पद्धतीने बऱ्याचशा देवांच्या मूर्ती इथे लावलेल्या आहेत. ही रामेश्वरचं शिवलिंग आहे आणि खरंच सांगते आपल्याला महादेव किंवा शिवशंकर म्हणलं की फक्त एकच पिंड अशी वाटते, पण तसं नाही. प्रत्येक ठिकठिकाणी वेगवेगळे शिवलिंग आहेत आणि अशा पद्धतीने ते शिवलिंग आणि त्या ठिकाणच्या देव्या तिथं स्थापित केलेल्या आहेत. अक्षरशः मला खूप छान वाटलं आणि बरंच काही पाहायला भेटलं. श्री नागनाथ, परत ही कुठली तरी आहे आणि इथे आपण आल्याच्या नंतर आपल्याला बऱ्यापैकी नॉलेज पण भेटेल त्या गोष्टींचं, कारण मी पण बऱ्याच ठिकाणी गेलेली नाही आहे. अशा ठिकाणचंही नॉलेज मला भेटलं. तुम्ही पाहू शकतात केदारनाथचं सुद्धा लिंग इथं शिवलिंग आहे. परत साईबाबा, अशा खूप साऱ्या गोष्टी, घृष्णेश्वर, हे आपण प्रत्येकाने प्रत्येक ज्योतिर्लिंग पाहिलं आहे असं होऊच शकत नाही, कारण प्रत्येक जणाचं एकतरी स्किप होतं. तर सर्व ठिकाणाचे जे 12 ज्योतिर्लिंग आहेत ते सर्व त्यांनी इथं स्थापित केलेले आहेत. आणि हे मंदिराचं बांधकाम खूप जुनं आहे. त्याला थोडंफार त्यांनी रिनोव्हेशन केले, पण बऱ्याच दिवसापूर्वी हे मंदिर बांधलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकतात त्याचा तो सोज्वळ आणि सुंदरपणा अजूनही दिसून येत आहे. तर ते मंदिर किती मेंटेन ठेवलेलं असेल आणि किती सुंदर असेल तुम्ही तर पाहू शकतात. तर माझं असं म्हणणं आहे की सोलापूर साईडला आल्यावर तुम्ही या मंदिरामध्ये नक्की व्हिजिट करा तुमच्या मुलांना घेऊन वगैरे. तुम्हाला नक्कीच इथे खूप जास्त प्रसन्न वाटेल. तर तिथून सरळ आम्ही निघलो आता सोलापूरसाठी. सोलापूरमध्ये गेल्याच्या नंतर छोटी मोठी खरेदी केली आणि नंतर मग आम्ही लगेच थोडीशी पोटपूजा करायला घेतली. कारण ती जी खरेदी माझी होती ते तर मी जास्त काही रेकॉर्ड करू शकले नाही. पेटपूजा झाल्याच्या नंतर आम्ही सरळ वळलो डीमार्टकडे. आणि आपल्याला तर माहीतच आहे आपण एकदा का डीमार्टमध्ये शिरलो की काय वेळ होईल हे सांगताच येत नाही. तर जवळपास आम्ही 5 वाजता डीमार्टमध्ये शिरलो होतो. आणि आता आपण पाहूयात की आम्ही कधी बाहेर निघलो. डीमार्टमध्ये पण बरीचशी खरेदी केली, पण तेही मी काही रेकॉर्ड करू शकले नाही, कारण आम्हाला एकतर लेट होत होतं आणि श्लोकही खूप जास्त परेशान करत होता. आणि तुम्ही पाहू शकतात आम्हाला शॉपिंग करून करून अक्षरशः अंधार झाला, कारण श्लोकलाही बरंचसं लेट झाला आणि दिवसभर फिरून तोही खूप थकला होता. त्याला थोडंसं रिफ्रेशमेंटसाठी एक छान चॉकलेट आईस्क्रीम घेऊन दिली. श्लोक चॉकलेट आईस्क्रीम एन्जॉय करत आहे. तोपर्यंत म्हटलं चला आपण पण थोडंसं सामान वगैरे गाडीमध्ये टाकून घ्यावे. आम्ही आमचं पूर्ण सामान गाडीमध्ये टाकलं आणि खूप थकलो होतो, त्यामुळे मी कंटिन्युअसली व्लॉग काही शूट करू शकले नाही आहे. आणि अशा प्रकारे आम्ही आमचा रिटर्नच्या प्रवासाला सुरुवात केली. तर कसा वाटला माझा व्लॉग कमेंट करून नक्की कळवा. व्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे अजून असेच काही व्लॉग्स आहेत, ते जर तुम्ही पाहिले नसतील तर एकदा माझ्या चॅनलला नक्की व्हिजिट करा. तुम्हाला आणखी सुंदर सुंदर व्लॉग्स आणि बरेचसे ठिकाणं मी जे एक्सप्लोअर केलेले आहेत ते पाहायला नक्कीच मिळतील. आणि तुम्ही सोलापूरला आल्याच्या नंतर कुठे कुठे फिरू शकतो आणि कुठले कुठले छान छान असे
ठिकाण आहेत तेही मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करीन. पुन्हा भेटूया आणखी नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत